केंद्राच्या त्रिराज्य योजनेमुळे जनतेचा संताप आणखी भडकला. गावागावात, चौकात आणि रस्त्यावर एकच घोषणा घुमू लागली, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. यामध्ये आपले लोकनेते आणि शाहिरांचा सुद्धा सहभाग होता. यामुळे हे आंदोलन अजूनच मजबूत झाले. याच काळात 20 नोव्हेंबर 1955 मोरारजी देसाई आणि सखा पाटील यांनी मुंबईमध्ये सभा घेऊन मुंबईच्या विरोधात विधाने केली. मुंबई महाराष्ट्राला 5000 वर्ष सुद्धा मिळणार नाही आणि ही गुंडगिरी खपवून घेणार नाही अशी विधाने केली आणि लोकांनी ही सभा पूर्णपणे उधळून लावली. आणि यानंतर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये 15 जणांना आपलं प्राण गमवावे लागले. जानेवारी 1956 केंद्रशासित मुंबईची घोषणा झाली आणि अख्खी मुंबई रस्त्यावर उतरली. सरकारने सत्तेचा क्रूर वापर केला आणि शेकडो आंदोलकांवर गोळीबार केला. अखेर 106 वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, पण हे बलिदान वाया गेले नाही. अखेर दिल्ली झुकली आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. आजची मुंबई आणि महाराष्ट्र हा त्या हुतात्म्यांच्या बलिदानाची देण आहे. हा इतिहास कधीही विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.